एक नंबर रे. आता जस्ट आंघोळ झाले. ब्लॉग पण मी अजून स्टार्ट. सो मी असा वाला सिलेक्ट केलाय माझ्यासाठी. हा असा स्कर्ट आहे, पॅन्ट टाईपचा स्कर्ट आहे आणि हा असा शर्ट टाईपचा जॅकेट. गाईज सलोनीने खूप सारे चॉकलेट दाखव आपली कमाई. आमची ट्रिप झाली आणि खूप मस्त. मी खूप ठिकाणी फिरले, त्यात मला इथे पण यायचं होतं, तर ही पण प्लीज झालेले मॉर्निंग. आणि मी पिते कुल्हड चाय आणि बन मस्का. व्ह्यू माउंट व्ह्यू व्ह्यू भारी आहे ना एकदम. एक नंबर रे. आता जस्ट आंघोळ झाले. ब्लॉग पण मी अजून स्टार्ट नाही केला, कारण जर मी कुठे गेलो ना रेडी व्हायच्या, पटकन आंघोळ केल्यानं बसले चहा प्यायला. पहिले तुम्हाला माहिती मला चहा प्यायला किती लागतं ते. सो पहिला मी चहा एन्जॉय करतो. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल. पुन्हा एकदा तुमचं नवीन स्वागत करते या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे आधीचा ब्लॉग मी पोस्ट केलाय, हा डे 2चा ब्लॉग आहे. आणि मॉर्निंग झाल्याने आम्ही मस्त रेडी झालोय. तुम्हाला दाखवतोय आमचा फायनल वाला लुक. आणि आता आपण कुठे जाणार आहोत? मॅप्रो गार्डन. आणि ते बाईक राईड असतात ना, ते करायला जाणार आणि मॅप्रो गार्डनला. आणि याचं पण आउटफिट बघा. सो मी असा वाला सिलेक्ट केलाय माझ्यासाठी. हा असा स्कर्ट आहे, पॅन्ट टाईपचा स्कर्ट आहे आणि हा असा शर्ट टाईपचा टॉप आहे. अँड देन ही वाली सँडल्स घातलीत मी आज. सो आता मी रेडी झालोय आणि आता मी निघतोय. आणि एवढा सगळा पसारा करून ह्या अर्ध्या कपड्यांच्या घड्या घातल्यात, अर्धे वाळत घातलेत आणि आता मी चाललो होतो. सो आणि मी आज पर्स पण घेते ही वाली. मी पर्स पण आणलेली आहे माझ्यासाठी. पर्स आणले आणि 2-3 चप्पल आणलेत. तर आता आमची सुट्टी संपली मग, म्हणून ही मॅच होते याच्यावरती. सो लेट्स गो गाईज. आता आपण जाताना भेटूया. चलो बाय. आणि याचं पण आउटफिट बघा. सो मी असा वाला सिलेक्ट केला माझ्यासाठी. हा असा स्कर्ट आहे, पॅन्ट टाईपचा स्कर्ट आहे आणि हा असा शर्ट टाईपचा टॉप आहे. अँड देन ही वाली सँडल्स घातलीत मी आज. सो आता मी रेडी झालोय आणि आता मी निघतोय. आणि एवढा सगळा पसारा करून ह्या अर्ध्या कपड्यांच्या घड्या घातल्यात, अर्धे वाळत घातलेत आणि आता मी चाललो होतो. सो आणि मी आज पर्स पण घेते ही वाली. मी पर्स पण आणलेली आहे माझ्यासाठी. पर्स आणले आणि 2-3 चप्पल आणलेत. तर आता आमची सुट्टी संपली मग, म्हणून ही मॅच होते याच्यावरती. सो लेट्स गो गाईज. आता आपण जाताना भेटूया. आम्ही फिरतोय आणि या गाडीवरती आम्ही बरेच ठिकाणं गेलो होतो. सेक्सी गाडी आहे आमची. सगळे फिरा होतात तिकडे. थोडे चाललेत रायडिंग. आता ते रायडिंगसाठी मॉर्निंगचा व्ह्यू आहे इकडचा. आणि आज सॅटरडे असल्यामुळे भरपूर टुरिस्ट आलेत आणि भरपूर गर्दी आहे. नशीब आम्ही काल सगळं केलं ते राईड वगैरे ना. आणि एवढं भारी वाटते ना, सिरियसली असं वाटतं कुठेतरी मस्त बाहेर लांब आलं फिरायला. आणि आलो तर असं काय ना, ते पण आमच्या स्वतःच्या गाडीवरती फिरायला मस्त. आणि 4 व्हीलरसाठी ना इथं भरपूर ट्रॅफिक असतं आणि मग अटकतात गाड्या. ह्या पटकन आपण जाऊन फिरू शकतो. सो मस्त वाटतं एकदम फिरायला. तुम्ही पण बघून घ्या. सो फायनली आम्ही आलो मॅप्रोला. मी पडील हिल्स घातले. आणि हे आहे मॅप्रो गार्डन. काय काय आपण जरा बघूया इथे. पहिली तर ही स्ट्रॉबेरी आहे फोटोशूट साठी. अशी वाली गेम झोन आहे जिथून आपण चॉकलेट कलेक्ट करायचे आहे बघ. असं वालं. ते चॉकलेट वगैरे आपण गोळा करायचे. आणि ते मला तो गेम खेळायचा त्याच्यासाठी 50 किलो वजन लागतं. पण माझं 49 होतं. बरं झालं, नाहीतर मला चान्स नसता मिळाला. सो
गाईज सलोनीने खूप सारे चॉकलेट दाखव आपली कमाई बघा आपली वसूल केले 200 रुपयात. मला घरातच होतं माहिती आहे ना. 200 रुपयात फुल पैसा वसूल. कोणाला पाहिजे लगेच कमेंट करून सांगा. उद्या लगेच घेऊन एवढी चॉकलेट फुल पैसा. मी इथे मस्त मस्त फोटोज वगैरे क्लिक केले आणि मॅप्रो खूप मोठा गार्डन आहे. खूप छान आहे, एक्सप्लोअर करण्यासारखं. इतका मोठा आहे ना, जिथे जाऊ तिथे फोटोशूटसाठी मस्त कलेक्ट केले आणि खूप सारे फोटोज काढण्यासारखे मस्त मस्त इथे पॉईंट्स वगैरे आहेत. तर आता आम्ही अजून कुठेतरी फिरतोय, ते तुम्हाला दाखवतो. फिरून यायचं, चल इथून बघून येऊ काय आहे ते. परत कधी येऊ तेव्हा येऊ. सो आता मी अजून काय काय बघतोय जे तुम्हाला दाखवते. आणि माझं आउटफिट लेट्स सी गाईज. रेस्टॉरंट टाईप आहे, म्हणजे जिथे तुम्ही खाऊ शकता वगैरे असं खाली. आणि इथे पूर्ण फोटोजेनिकचं सगळं आहे. आणि इथे जिथे स्ट्रॉबेरीज वगैरे किंवा काय काय असे प्रकार मिळतात. तर आता मी थोडंसं हे फिरतोय, देन तुम्हाला दाखवते मी. खूप छान असं मार्केट आहे, बेस्ट आहे, बेस्ट. आणि फोटोशूटसाठी तर बेस्टच आहे. मोठा आहे खूप. तो कुठला पॉईंट आहे काय नाही, तिथे स्ट्रॉबेरीज आहेत. आणि इथे खाली जिथे तुम्ही खाऊ शकता ते सगळं आहे, हॉटेल टाईप लेट्सी अशा प्रकारचं. आता आम्ही इथे गो कार्टिंग करायला आलो. इथे असं गाडी चालवायची, सो ते करायला आलो आम्ही इकडे. आणि ते म्युझियम आहे, इथे खूप सारे ॲक्टिव्हिटीज आहेत. तर आम्ही ही वाली ॲक्टिव्हिटी करतोय आता. मला ना ही ॲक्च्युली कधीपासून करायची होती आणि इथे येऊनच. सो फायनली आता फायनली आम्ही राईड करतोय. रायडर बघा, रायडर. ट्रक ड्रायव्हर सावकाश गाडी चालवा. मला नाही जमू शकत नाही, डेंजरस आहे जे आता मी करतोय. मस्त वाटतंय. राईड झाली आपली. रायडर पायलट मॅन उतरलाय हवाई जहाजवरून. सितारातून उतरलो आम्ही आता जस्ट. मी आलो हॉटेलला आणि ऑर्डर केलेला आहे काळा चिकन, रोटी. आणि हॉटेल पाहू शकता, खूप मस्त टेस्टी बोलते, चांगलं आहे जेवण, टेस्टी असेल आय होप. एवढी भूक लागले. सगळ्या राईड हे काय आहे, मला ते देऊ नको, पीसवाला दे. काय ग्रेव्ही आहे की नाही याच्यात. सो आता मी एवढं जेवतोय पहिले, कारण जाम भूक लागले. आणि जरा पब्लिक पण आहे आणि इथून पीसफुल आहे सगळं. सो बघूया आता जेवण कसं आहे ते. त्याच्यानंतर आम्ही रूमवर जाऊ, परत चेंज करू आणि बघू कुठे जायचं ते नेक्स्ट. ग्रेव्ही नाही दिली काय जास्त. हां रे,
आता इथे आलेलो मंदिरात. जुनं महाबळेश्वर आहे ना, तिथे हे वालं मंदिर आहे आणि खूप छान आहे. तर इकडचा तुम्हाला व्ह्यू पण दाखवतो. हां, ओल्ड महाबळेश्वर. इथून पूर्ण असा व्ह्यू दिसतो, असला भारी व्ह्यू. तर आता आम्ही इथे ओल्ड महाबळेश्वर इथे आलेलो आणि इथे मंदिर आहे. तिथे फोटोज वगैरे क्लिक केले आणि आता आम्ही कुठेतरी पॉईंटवरती जातो इव्हिनिंगला. फिरून फिरून पण आता कंटाळा आला आम्हाला. लास्ट डे आपला. आणि एवढी थंडी लागते ना, डेंजर. माझा अवतार खूप डेंजर असं झालाय. फुल थंडी आहे गाईस. कुडकुडायला झाले एकदम नाही. थंडी आहे रे एकदम. थोडी डेंजर थंडी आहे ना. या जाम बेकार थंडी लागते. बेकार थंडी एकदम. आणि त्यात सीन बघायला येतोय. सनसेट येते आणि त्यात मी असा वन पीस घातलाय. जाम थंडी लागते आणि जाम ट्रॅफिक आहे. सॅटरडे म्हणून हात पण असे काम पण करत नाही, असं मोबाईल पण चालत नाही माझा. बोटच हे होतात. बाय बाय महाबळेश्वर. आता एंड आहे आमचं. इथं जिथे आम्ही हॉर्स रायडिंग वगैरे केलं, एवढा गर्दी आहे ना आज. नशीब आम्ही काल केलं, नाहीतर आम्हाला आज करायला मिळालंच नसतं. काल सगळं केलं ते बरं झालं, कारण आज जाम ट्रॅफिक आहे सगळीकडे. रेट पण जास्त असतील आजचे. आणि सॅटरडेचे रेट पण जास्त रेट जास्त येतं ना. सो चलो अभी हम लोग निकलते हैं. आता मी रूमवरती जातो. आमची गाडी इथे पार्क केले. केसांचं तर माझा लय बेकार अवतार झाला. तर निघतो आम्ही आणि डायरेक्टली आपण तिकडेच भेटू. चला गाईज, आजचा दिवस पण आमचा असा मस्त असा गेला. थोडासा मी आत्ताचा ब्लॉग शूट नाही केला. आता मी मार्केटला गेलेलो खाली आणि मस्त होतं तिथला क्लायमेट. पण जाम थंडी आहे, बेकार थंडी आहे. आणि खूप मज्जा आली 2 दिवसात. ही 2 दिवसाची ट्रिप आमची खूप मस्त झाली, एकदम मेमोरेबल झाली. आणि मला ना नवीन नवीन असे प्लेसेस एक्सप्लोअर करायला जाम आवडतात. म्हणजे जी अशी थंड हवेची ठिकाणं असतात ना, तीच फिरायला मला सर्वात जास्त आवडतात. मेन म्हणजे असे पण त्यातलं एक प्लेस होतं आणि मस्त आमची ट्रिप झाली आणि खूप मस्त. मी खूप ठिकाणी फिरले, त्यात मला इथे पण यायचं होतं. तर ही पण माझी इच्छा पूर्ण झाली अशा प्रकारे आणि खूप एन्जॉयमेंट केली मी. आणि आम्ही जिथे स्टे केला आहे, म्हणजे जो आमचा रिसॉर्ट आहे, हिल फॉरेस्ट रिसॉर्ट आहे मला वाटते त्याचं नाव. हां, काय फॉरेस्ट व्ह्यू रिसॉर्ट. अच्छा सॉरी, काय हिल फॉरेस्ट व्ह्यू. ओके हिल फॉरेस्ट व्ह्यू असं रिसॉर्टचं नाव आहे. आणि मी कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे तुम्हाला देईलच. तुम्ही कधी महाबळेश्वरला आलात तर या रिसॉर्टला नक्की विजिट करा, कारण इथले रूम पण मस्त क्लासी आहेत आणि इथला व्ह्यू रूमचा खूप मस्त आहे. सो आम्ही खूप मजा केली 2 दिवस. उद्या आम्ही जाणार घरी आमच्या. सो असे होते आपले महाबळेश्वरचे 2 व्लॉग, कालचा आणि आजचा. तर तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आता कधी आमची नेक्स्ट वॅकेशन असेल, मे बी आहे, पण ते आता अशा ठिकाणी नाही आपलं कुठलं देवदर्शन वगैरे. आता काय असं करू, बिकॉज असं खूप फिरून झालं आहे. मग आता तेवाला ट्राय करू, तिथे पण फिरणार आहोत आम्ही. सो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपले ब्लॉग्स बघत राहा, मिनी ब्लॉग्स बघत राहा. इन्स्टाला फॉलो करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.